नमस्कार. इंडिया लिव्हज इन विलेजेस असं महात्मा गांधींनी म्हटलं, असं आपण प्रत्येकजण रोजच म्हणतो. पण प्रत्यक्षात पाहिलं तर इज एव्हरीबडी लिव्हिंग विलेजेस, विशेषतः नव्या दमाची युवा पिढी, असा एक प्रश्न आपल्यासमोर येतो. आणि अशा परिस्थितीत कोणीतरी त्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत आहे असे पाहुणे आज आपल्यासोबत आहे. भारतात समजा 39,000 खेडी आहेत असं म्हटलं तर त्यातील जवळजवळ 5,800 खेड्यांमध्ये गेली सतत 20 वर्ष सातत्याने पायपीट करणारे प्रदीप लोखंडे आज आपल्याला प्रुडंट गझालीमध्ये पाहुणे म्हणून लाभले आहेत. प्रदीपजी नमस्कार. नमस्कार. तुम्ही एका वेगळ्या प्रवासावर निघाला आहेत. हो. वेगळा प्रवास अशा याने की या प्रवासात अभ्यास पाहणी करायची, हो. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कुठे आहेत हो. त्याची पाहणी करायची, त्याचा अभ्यास करायचा, बरोबर. आणि त्याच्यावर तुमच्या कामातनं उत्तर शोधायचं. बरोबर. म्हणजे ही नुसती एक पिकनिक नाही आहे. नाही, निश्चित नाहीये. पण हा प्रवास सुरू कसा झाला नमस्कार. आणि कुठे पोचला, कुठे आहे तुम्ही या प्रवासात? दोन विषय तुम्ही मला विचारले. त्यातल्या पहिल्या याचं उत्तर असं आहे की जनरली एक तरुण व्यवसायात येण्याचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्याला 3 बॅकग्राऊंड असावे लागतात. एक भयंकर त्याच्याकडे शिक्षण हवं, किंवा भरपूर पैसे हवेत, किंवा त्याला फॅमिली बॅकग्राऊंड हवं. ह्या तिन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. त्यामुळे मी ॲक्च्युली ग्रामीण भागात काम करायचं ठरवलं. ते म्हणजे लेस ट्रॅव्हल पाथ, म्हणजे ज्या रस्त्यावर कोणी चालायला तयार नाही आहे त्या रस्त्यावरती आपण काम करूया, म्हणजे कंपॅरेटिव्हली कॉम्पिटिशन कमी असेल. म्हणजे मी कुठेही असा त्यावेळेला आव्हानत नव्हतो की मी काहीतरी गावाचं भलं करायला निघालेलो आहे. मी माझ्या पोटापाण्याच्या विषयासाठी तिथे काम करायला गेलो. पण नंतर सगळी सूत्र आणि सगळ्या गोष्टी जुळत गेल्या आणि छान झालं. मी जो प्रयत्न केला आहे तो असा आहे, ह्याला मी प्रोफेशनल ॲप्रोच घेतलेला आहे. जरी मी सोशल एंटरप्रेनर असलो तरी प्रोफेशनल ॲप्रोच असा आहे की भारतामध्ये 6 लाख खेडी आहेत, 6,000च तालुके आहेत आणि 600 जिल्हे आहेत. पण 6 लाख खेड्यात जाणं थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे. म्हणून कन्सेप्ट असं होतं की ह्या नो नीड टू गो टू ऑल दिस 6 लाख विलेजेस, गो टू द विलेजेस हॅव्हिंग पॉप्युलेशन अबाउट 2,000 अँड वेअर विकली बाजार टेक्स प्लेस. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि 2,000चं गावच्या वरचं गाव करण्याचं कारण असं होतं, जेव्हा आपण 2,000चं गाव म्हणतो तेव्हा तिथे 350 उंबरटे होतात फक्त. आणि त्या 350 उंबरटे म्हणजे मोठ्या शहरातली 1-2-3 बिल्डिंगी, एवढं ते छोटं गाव असतं. म्हणून तो 2,000चा कट ऑफ पॉईंट केला. आणि बाजार भरणारं गाव घ्यायचं कारण म्हणजे बाजाराच्या एका गावामध्ये 8 ते 10 गावाची लोकं येतात. म्हणजे तिथे जर तुम्ही चांगले स्ट्रॉंग असाल तर त्या 6-7 गावापर्यंत माहिती जाईल. तर ती जी गावं आहेत ती फक्त भारतामध्ये 13% आहेत या संपूर्ण विलेजेसच्या. म्हणून आम्ही ती संकल्पना केली की त्या गावाची आपण माहिती गोळा करूया. आणि ती माहिती गोळा मी जेव्हा सुरुवातीला केली तेव्हा मला 100% असं डोक्यात होतं की ही माहितीच्या आधारे मी काम करीन, किंवा ही माहिती मी ज्याला आवश्यक आहे त्याला विकीन. अशा दृष्टीने मी ते चालू केलं. आणि मग चालू करताना आपण आता महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेऊ, गोव्याला लागून असणाऱ्या राज्याचं. महाराष्ट्रामध्ये 43,000 गावं आहेत, 357 तालुके आहेत आणि फक्त 36 जिल्हे आहेत. बघा डिफरन्स किती. फक्त 36 जिल्हे, 357 तालुके, पण 43,000 गावं. आता 43,000 गावात जाणं डिफिकल्ट आहे. म्हणून आम्ही तो संकल्पना मांडली की 2,000पेक्षा जास्त, तर ती फक्त 6,900च गावं आहेत, कंपॅरेटिव्हली अचिवेबल नंबर. आणि मग त्या गावाची मी बेसिक माहिती गोळा केली. मग त्यामध्ये असा प्रयत्न केला की त्या माहितीच्या आधारे कुठलंही सोशल आणि कमर्शियल काम मला त्या गावामध्ये इफेक्टिव्हली करता येईल. ह्याच्यासाठी मी हा मार्ग निवडला आणि तिथे जाण्याला सुरुवात केली. कुठल्या तऱ्हेची माहिती गोळा केली तुम्ही? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, जो आपल्याला आता मी सांगण्याचा तेच प्रयत्न करत होतो की त्यामध्ये आम्ही अशी माहिती घेतली की ज्याचा उपयोग सोशल आणि कमर्शियल दोन्हीसाठी होईल. तर मी काय काय माहिती घेतली ॲक्च्युली त्याच्या अगोदर एक छोटासा किस्सा सांगायला आवडेल मला. तो किस्सा असा आहे सर की आम्ही एका अशा बॅकग्राऊंडमध्ये आलो होतो, हंबल बॅकग्राऊंड वगैरे जे काही आहे ते. त्यामुळे मी माझ्यामध्ये ते मी इनोव्हेशन केलं होतं. स्वतः म्हणतोय चुकीचं आहे, पण मी केलं होतं ते इनोव्हेशन. मी पोस्टकार्ड हे मीडियम पकडलं त्यावेळेला पहिल्यांदा. आणि ते पोस्टकार्ड काय केलं, त्यावेळेला पोस्टकार्ड 15 पैसे कॉस्ट करायचं. आणि आपल्या त्यावेळेला आपला गावगाडा हे 3 महत्त्वाची लोकं चालवायची. गावगाडा चालवणे म्हणतात त्याला. एक होता त्यातला सरपंच, दुसरे होते प्रिन्सिपल आणि तिसरे पोस्ट मास्टर. मग मी काय केलं, माझ्या बायकोला आणि वडिलांना पोस्टकार्ड लिहायला सांगितली. आणि त्यात विचारलं की तुमच्या गावाचा बाजार कधी भरतो हे सोबतच्या पत्रावर कळवा. म्हणजे
फक्त 90 पैशामध्ये मी एका गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला, कारण 15 पैसेच्या पत्रावरती आम्ही मॅटर लिहिलं, 15 पैशाचं पोस्टकार्ड त्याच्याबरोबर जोडलं, पोस्टकार्ड म्हणजे जो मला माहिती पाठवणार त्याला एक नवा पैसा खर्च आला नाही पाहिजेत. आणि अशी आम्ही हाताने लिहून 20,000 पत्र पहिल्यांदा पोस्ट केली. त्याला फक्त 18 लोकांनी उत्तर दिलं आणि त्या 18 लोकांत उत्तर असं होतं की नाहीच उत्तर, काहीच उत्तर नाही. आता तुम्ही इमॅजिन करा, 3 ते 3.5 महिने पूर्ण 20,000 पत्र लिहिली आणि ती पाठवली. आणि त्याला ह्यात परत मी विनंती केली त्या दोघांना आणि त्यांनी परत 20,000 पत्र लिहिली आणि त्याच्यामध्ये आम्ही विचारलं की तुमच्या गावाचा सरपंच कोण आहे. बरं. त्यालाही मला मोर ऑर लेस उत्तर आले नाहीत. 48 उत्तर आली आणि त्यात मोर ऑर लेस असं होतं की तू काय स्वतःला गव्हर्नर वगैरे समजतोस का, असली काही माहिती मिळणार नाही. जेव्हा मला ह्यातनं एक मेसेज हा द्यायचा आहे की एंटरप्रेनरच्या डोक्यात असणारी संकल्पना किंवा माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं पाहिजेत हे जे आपण गृहीत धरतो ते किती चुकीचं हे मला त्या दिवशी त्या वेळेला मी शिकलो. पण हरलो नाही. आणि जर त्या वेळेला हरलो असतो, कारण 20,000 पत्र लिहिणं ही छोटी गोष्ट नव्हती, तिसऱ्यांदा पत्र लिहायचं मी डेअरिंग करून त्या दोघांना सांगितलं. पण नशिबाने तोपर्यंत दिवाळी आली होती आणि आम्ही असा कॉल घेतला की आता आपण जोडपत्र पाठवायचं नाही, आपण सिंगलच पत्र पाठवायचं. आणि त्या पत्रामध्ये मजकूर लिहिला, आपणास आपल्या घरातील व गावातील सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा, कुठलीही माहिती मला पाठवू नकोस. आणि नशिबान आणि जी आपण म्हणतो ना की एक ड्राईव्ह आणि एक तुम्ही जर जेन्युइनली काही चांगलं करायला निघाला असाल तर त्याचं कुठेतरी उत्तर मिळतं. त्याचं मला उत्तर मिळालं. 880 लोकांनी मला पत्र लिहून पाठवलं की तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्या दिवशी मी समजलं, इट इज नॉट आस्किंग इन्फॉर्मेशन ऑर फेवर फ्रॉम पीपल बट बिल्डिंग रिलेशनशिप विथ विल पे ऑलवेज अँड ऑल द टाईम. आणि मग नो लुक बॅक. आणि मग जो आम्ही डेटा गोळा केला तो अगदी थोडक्यात सांगतो. गावाचं नाव, तालुका, जिल्हा, बाजाराचा दिवस, बाजाराला लोक किती येतात, गावात दुकानं किती आहेत, शाळा किती, त्याचा मुख्याध्यापक कोण आहे, गावाचा पोस्टमास्टर कोण आहे, गावाचा पोस्टमन कोण आहे, गावाचा सरपंच कोण आहे, गावाचा सचिव कोण आहे, गावाचा तलाठी किती कोण आहे, गावात टीव्ही किती आहेत, गावात टेलिफोन किती आहेत, गावात दूरदर्शन दिसतं का, गावात सॅटेलाईट टीव्ही दिसतं का, टीव्ही कधी बघता, रेडिओ कधी बघता, आणि गावामध्ये तुमच्या 7 टाईपचे प्रोडक्ट कसे मिळतात, एवढी सगळी माहिती गोळा केली आणि मग मी मार्केटमध्ये गेलो. प्रदीप, ठीक आहे, तुम्ही म्हणजे आवाज दिला की प्रतिध्वनी मिळतो हे तुमच्या लक्षात आलं. हो. आणि या आधारावर की काय आवडतं, काय खपणार आहे गावात, काय खपणार नाही आहे, हे येऊन मार्केटिंग कुठलं व्यवस्थित करता येईल हे पण आलं. पण मला एक सोशल इम्प्लिकेशन्सच्या दृष्टीने तुम्हाला विचारायचं आहे बरोबर. की गावकऱ्यांच्या डोळ्यात खूप अश्रू आहे. ही माहिती मिळवायला तुम्हाला पोस्टकार्डची गरज नाही, पण ते का येतात, ते कोणी दूर करायचा प्रयत्न करताय की नाही, किंवा कुठल्या तऱ्हेचे प्रयत्न करतात आहे. तर असं काहीतरी मन मोकळं करून हृदय उघडणारा तेवढा विश्वास संपादन करता आला का तुम्हाला, आणि त्या तऱ्हेचं काही हे झालं का? नाही, भयंकर. मी तुम्हाला सांगतो की एक मला म्हणजे नम्र काय खपतं याच्यापेक्षा त्यांना काय खुपतं आहे हे याच्यावर. आय एम व्हेरी क्लिअर ऑन दॅट की मी त्यात मला जरी मी हे बघा, माझं एक स्वतःचं प्रामाणिक मत, हे माझं मत आहे. ह्याला कोणी तुम्ही काही लोक मला त्याला असंही म्हणतात की मी कॅपिटलिस्ट आहे. मला त्याच्यावरती डिबेट मी सेपरेट कोणावर पण कधीही करायला तयार आहे. एक माझं मत आहे साहेब, एक ते मत असं आहे की कुठलीही गोष्ट जर टिकवायची असेल तर त्यात इकॉनॉमिक्स हे असलंच पाहिजेत. तुम्ही कितीही चांगली संकल्पना असेल आणि त्यात जर कन्सिस्टन्सी नसेल, त्यात जर इकॉनॉमिक्स नसेल तर ती कधी टिकूच शकत नाही. त्यामुळे इकॉनॉमिक्स मी त्यात आणलं होतं, हे मला अगदी स्पष्ट करायचं आहे. आता तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मुख्यतः मी तुम्हाला सांगतो, अजूनही ग्रामीण भागामध्ये माणुसकी 100% टिकून आहे. हे पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा. 100% टिकून आहे. याचं कारण असं सांगतो, मी किती लाखो हजारो उदाहरणं देऊ शकतो. म्हणजे तुम्ही अर्बन भागांशी कम्पेअर करता, अर्बन आणि रुरल. मी अर्बनला नावं ठेवायचं मला अधिकार नाहीये, पण मला तिथे माहिती आहे की अजून माणुसकी 100% टिकून आहे. याची एक एक्झाम्पल देतो, तुम्ही सगळ्यांनी कधी अनुभवा. तुम्ही कुठल्याही गावात जावा आणि एका घरावर टटकावा, 1च्या दरम्यान 100 पैकी 100 जण तुम्हाला म्हणतील जीवन जावा. ह्याला म्हणतात माणुसकी. तुम्हाला माहिती आहे का, अशा कितीतरी घरात मी आजपर्यंत गेलेलो आहे की मला माहिती त्याला जेवायला नाही, पण तो जोरात ठोकून मला म्हणत होता की तुम्ही जीवन जा. ह्याला म्हणतात माणुसकी. म्हणजे ते तुम्ही अश्रू म्हणताय, हे अश्रू आपण त्याला नाव काहीतरी देतोय असं मला वाटतं. दुसरं लक्षात घ्या, त्यांना आपली काळजी आहे.
आणि त्याला असं काहीही तो असं कधीही दर्शवत नाहीये, मला तरी आत्तापर्यंत कोणी दर्शवलं नाहीये की मी ह्या अर्बन वासियांवरती काहीतरी मेहरबानी करतोय. तो म्हणतो ही काळी माझी माती आहे आणि त्या मातीसाठी मी काम करतोय. आता त्याचे इश्यूज भरपूर आहेत, तो मोठा विषय होऊ शकेल, त्याच्यावर अर्धा तास बोलावं लागेल. पण मुख्यतः तो त्याच्या त्या काळ्या मातीवरती आईसारखं प्रेम करतो आणि तो त्याच्यामध्ये मुख्यतः खपत असतो. त्यामुळे त्याच्याकडे आपले बघण्याचे डोळे आता आपल्याला बदलवायला लागणार आहेत. म्हणजे मी नम्रतेने या सगळ्या जे कोणी आज पाहतंय त्या सगळ्या लोकांना नम्र विनंती अशी करीन की थोडासा जर एखाद्या गोष्टीची प्राईज वाढली तर त्यातले काही ना काही पैसे शेतकऱ्यापर्यंत जात आहेत असा आपण एक विचार करून त्याच्याकडे पाहिलं पाहिजेत. आपण काय करतो की थोडं एखाद्या गोष्टीची प्राईस वाढली की इतका काहीतरी हल्लाकोल करतो की त्याच्यामुळे एक असा देशामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे की हे सगळं महाग झालेलं आहे, मला काही परवडत नाहीये. पण आपण असा कधी विचार केला आहे का की त्याला परवडतंय का, त्याला जेवायला मिळतंय का? आणि हे बघा, पूर्वीची बार्टर सिस्टीम गेली, आता बार्टर सिस्टीम नाही, बलुतेदार सिस्टीम गेली. आता तसं राहिलं नाही. आता त्याला सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतात. अगदी मुलाचं शिक्षण असू द्यात, मुलीचं लग्न असू द्यात, मेडिकलचे एक्सपेन्सेस असू द्यात, छोटंसं पक्कं घर बांधायचं असू द्यात, त्याच्याही ॲस्पिरेशन वाढल्यात. त्यालाही वाटतं की छान जगावं. त्यामुळे त्याला प्लीज मदत नका करू, पण तो जे काय करतोय त्याला आपण निश्चित रिस्पेक्ट करूया, असंच मला सांगायला आवडेल. येस, डेफिनेटली. प्रदीप, मी तुमचं व्याख्यान ऐकलं अर्पण व्याख्यानमालेतलं. हो, आणि त्याच्यातनं तुमचा एक जो सूर होता, म्हणजे इट वॉज क्वाईट, म्हणजे असं आत्मविश्वासाचं टॉनिक वाटलं मला की भारतात खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत आय एम फॉर दॅट. आणि घडणार आहेत. हो, तर ते सांगताना तुम्ही मला वाटतं एक पंचसूत्री दिली की हो. एज्युकेशन, कम्युनिकेशन, मिनिमम सपोर्ट प्राईस, गव्हर्नमेंट स्पेंडिंग, पंचायत राज. हो. तर त्याविषयी मला परत तुमच्याकडनं ऐकायला आवडेल निश्चित. गझालीच्या हा, वाचनात. मला काय आहे की आपल्याकडे थोडी जास्त निगेटिव्हिटी झालेली आहे. त्यामुळे मी जे जे प्लॅटफॉर्म मिळतात तिथे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की ग्रामीण भारत फार मोठ्या प्रमाणावरती बदलतोय. पहिल्यांदा हे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायला लागणार आहे की इट इज व्हास्ट अँड स्कॅटर्ड कंट्री. नंबर मोठे आहेत, फार नंबर मोठे आहेत. हे छोटे छोटे युरोपसारख्या कंट्री नाही आहेत, लाखात आणि एखाद्या करोडमध्ये अख्ख्या देशाचं पॉप्युलेशन 130 कोटी आहेत. मग आपण असं करून चालेल का की 130 कोटी लोक आहेत म्हणजे 130 कोटी इश्यूज आहेत, ते 130 कोटी इश्यूज घ्यायचे का ज्या काही छान गोष्टी चाललेल्या आहेत 1000-2000 त्यातल्या त्या गोष्टी घ्यायच्या आणि आपण पुढे जायचं? माझ्या मते तुम्ही सगळे सहमत व्हाल की त्या गोष्टी चांगल्या आपण बरोबर घेतल्या पाहिजेत. त्यातल्या ह्या 5 महत्त्वाच्या गोष्टी. जगामध्ये एक नियम आहे, जग जर कुठल्याही पद्धतीने तुम्हाला बदलायचं असेल तर देर इज ओनली वन टूल टू चेंज द ह्युमन अँड द वर्ल्ड इज एज्युकेशन, एज्युकेशन अँड एज्युकेशन. देर इज नो सबस्टिट्यूट टू एज्युकेशन. कुठलाही विषय मला सांगा, मी तो शेवटी एज्युकेशनवर न्यूज ठेवू शकतो. म्हणजे मी एज्युकेशनिस्ट वगैरे आहे असं काही नाही आहे, पण मी ते क्लोजली बघितले आणि मला गावासाठी ते फार महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे एज्युकेशन हा पहिला चेंज इव्हन ग्रामीण भागामध्ये येतोय, जसा शहरात 100% आलाय. कारण त्याचं महत्त्व गावातल्या प्रत्येक घरापर्यंत पोचलं आहे हे मी सगळ्यांना सांगू शकतो, अगदी प्रत्येक घरापर्यंत. म्हणजे आज आपल्या देशामध्ये प्रायमरीमध्ये 15 कोटी विद्यार्थी शिकतात. 15 कोटी हा फार मोठा आकडा आहे. अख्ख्या युरोपची लोकसंख्या 30 कोटी हो. म्हणजे अख्ख्या 29 देश, 30 कोटी लोकसंख्या आणि आपल्या एका देशामध्ये 15 कोटी विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिकत आहेत. म्हणजे कुठेतरी त्या घरामध्ये एज्युकेशनचं महत्त्व जायला लागलेलं आहे. दुसरं कम्युनिकेशन, ही तुम्ही तर कमाल केलेली आहे कम्युनिकेशनने. याचं कारण असं आहे की प्रत्येक एंटरटेनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एनी ह्युमन बिईंग अक्रॉस द वर्ल्ड. आणि अलॉंग विथ एंटरटेनमेंट त्याला आता इन्फॉर्मेशन आणि नॉलेजही जाते तिथपर्यंत. त्यामुळे तो बऱ्याच चांगल्या गोष्टीला एक्सपोज्ड होते, काही वाईट गोष्टीला पण होते. पण थोड्याशा 1-2 वाईट गोष्टीला होतोय म्हणून सगळं जर तुम्ही थांबवायचं म्हणलं तर ते चुकीचं ठरेल. MSPचं माझं म्हणणं असं होतं की इट्स अ कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट.